दारिद्र्य परिहार होऊन ऐश्वर्य संपादन करून देणारा श्री गुरुचरित्र 18वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री दत्तात्रयाय नमः. श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री नरसिंह सरस्वते नमः. जय जया सिद्धमुनी तू तारकू भवारणी, सुधारसो आमचा श्रवणी, पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनू ऐकता न धाये माझे मन, कांक्षित होते अंतकरण, कथामृत ऐकाविया. ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नव्हे अंतकरणी, कथामृत संजीवनी आणिक निरूपावे दातारा. याने परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी, माथा लावणी चरणासी कृपा भाकी ती वेळी. शिष्यवचन ऐकुणी संतोष झाला सिद्धमुनी, सांगत असे विस्तारुणी ऐका श्रोते एक चित्ते. ऐक शिष्य शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली निश्चयो. तुझ करिता आम्हांसी चेतन झाले परियसी, गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण झाले अवधारा. भिलवडी स्थान महिमा निरोपिले अनुपम्या, पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एक चित्ते. क्वचित काळ तीय स्थानी श्री गुरु होते गौप्योनी, प्रकट झाले म्हणोनी पुढे निघाले परियसा. वरुणा संगम असे विख्यातू दक्षिण वाराणसी म्हणतू, श्री गुरु आले अवलोकितू भक्तानुग्रह कराविया. पुढे कृष्णा तटाकांतू श्री गुरु तीर्थे पावन करीतू, पंचगंगा संगम ख्यातू तिथे राहिले पादशाब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपूर, प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून राहिले परियसा. कुरवापूर ग्राम गहन, कुरुक्षेत्र तोची जाण, पंचगंगा संगम कृष्णा अति उत्तम परियसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक जाणा, तीर्थ असती अगण्य म्हणून राहिले श्रीगुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पूर्णांतर, यांचे नाव आहे थोर सांगेन ऐका एक चित्ते. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा असे ख्याती, महापातक संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा. आले कृष्णेची या संगा, प्रयागाहुनी असे चांगा, संगम स्थान मनोहरू. अमरापूर म्हणजे ग्राम, स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहरू. वृक्ष असे औदुंबरू, प्रख्यात जाणा कल्पतरू. देव असे अमरेश्वरू, तया संगमा षटकुळी. जैसी वाराणसीपुरी गंगा भागीरथी तीरी, पंचनदी संगम थोरी तत्समान परियसा. अमरेश्वरा सन्निधानी आहे 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियसा. अमरेश्वर लिंग बर्वे त्यासी बंधुनी स्वभावे, पूजिता नरू अमर होवे, विश्वनाथ तोची जाणा. प्रयागी करिता माघ स्नान, जे पुण्य होय साधन, शतगुण होय तयाहुन एक स्नाने परियसा. सहज नदी संगमातू प्रयाग समान असे ख्यातू, अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. या कारणे ते स्थानी कोटी तीर्थे असते निर्गुणी, वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर. अमित तीर्थ तिये स्थानी सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थ विख्यात जाण. तया कृष्णा तटाकांतू उत्तर दिशा देखा, वाहे कृष्णा पश्चिममुखा. शुक्लतीर्थ नाम ऐका, ब्रह्महत्या पापदूर. औदुंबर सन्मुखेसी 3 तीर्थे परियसी, एकानंतर एक धनुषी तीर्थ असते मनोहर. पाप विनाश काम्य तीर्थ तिसरा सिद्ध वरद तीर्थ. अमरेश्वर सन्निधानार्थ अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षटकुळातू प्रयाग तीर्थ असे ख्यातू. शक्तितीर्थ अमरतीर्थू, कोटी तीर्थ परियसा. तीर्थ असती अपरंपार, सांगता असे विस्तार. या कारण श्रीपाद श्रीगुरु राहिले तिथे वादशब्द. कृष्णावेणी नदी दोन्ही, पंचगंगा मिळवणी, सप्तनदी संगम सगुणी. काय सांगू महिमा त्यांचे, ब्रह्महत्यादी पातके जळवणी जाती स्नाने एके. ऐसे सिद्ध स्थान निके, सकळाभीष्ट होय तिथे. काय सांगू त्यांची महिमा, आणिक द्यावया नाही उपमा. दर्शन मात्र होती काम्या, स्नान फळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू, गौप्य होता अगोचरू राहिले श्रीगुरु तिये स्थानी. भक्तजन तारणार्थू होणार असे तीर्थ ख्यातू, राहिले तिथे श्री गुरुनाथू. म्हणून प्रगट झाला जाणा, असता पुढे वर्तमानी. भिक्षा करावया प्रतिदिनी, अमरापूर ग्राम लागुनी जाती श्रीगुरु परियसा. तया ग्रामी द्विज एकू, असे वेदाभ्यासकू. त्याची भार्या पतिसेवकू, पतिव्रता शिरोमणी. सूक्ष्म असे तो ब्राह्मणू,
शुष्क भिक्षा करी आपणू कर्ममार्ग आचरणू असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरातू असे वेल उन्नतू शेंगा निघती नित्य बहुतू त्याने उदर पूर्ण करीती. एखादे दिवशी ब्राह्मणासे वरण मिळे परी असे तया शेंगा रांधुणी हरुषी दिवस क्रमिती येणे परी. ऐसा ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजा भक्तीने. वर्तता श्रीगुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी. नेले विप्र भक्तीने भक्तिपूर्वक श्रीगुरुसी पूजा करीतो षोडशी. घेवडे शेंगा बहुवसी केले होते पत्र शाखा. भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिताती संतोषी. गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तिये वेळी. तया विप्राचे घरातू जो का होता वेल उन्नतू घेवडा नामे विख्यातू अंगणे सर्व वेष्टिले असे. तया वेलाचे झाडमूळ श्रीगुरु छेदिती तत्काळ टाकुनी देती प्रबळी. गेले आपण संगमासी विप्रवणिता तिये वेळी दुःख करीती पुत्र सकळी. म्हणती पहा हो दैवबळी कैसे अदृष्ट आपले. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केलायसी. आपले ग्रास छेदुनी कैसी टाकुनी दिले भूमीवरी. ऐसे परी ती नारी दुःख करी अपारी पुरुष तिचा कोपोणी वारी. म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियेसी तिये वेळी. जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी. तया अधीन विश्व जाणा विश्वव्यापक नारायण. उत्पत्ती स्थिती लय कारण पिपिलिकादी स्थूळ जीवन समजता अहरू पूर्वी तसे. आयुर्नम प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती. पंचाननु अहरू हस्ती केवी करी प्रत्यही. 84 लक्ष जीवराशी स्थूळ सूक्ष्म समस्तांसी निर्माण केले आहारासी. मग उत्पत्ती तदनंतर रंकाराया एकच दृष्टी करुणी पोषिता हे सृष्टी. आपुले आर्जव बर्वे खोटी तैसे फळ आपणासी. पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाणे. आपुले आपणेशी भोगणे पुढील यावरी काय बोल. आपले दैव असता ऊन पुढीला बोलसी मूर्खपण. जे पेरिले ती भक्षण कवना बोल सांग मज. बोल ठेविती यतीश्वरासी आपुले आर्जव न विचारिसी. ग्रास हरितले म्हणसे अविद्या माया वेष्टेनी. तो तारकू आम्हांसी म्हणून आला भिक्षेसी. नेहले अमुसे दरिद्र दोषी तोची आम्हांसी तारील. येणेपरी स्त्रियेसी संबोसी विप्र पर्यसी. काढुनी वेल शाखेसी टाकीता झाला गंगेतू. तया वेलाचे मूळ थोरी जो का होते आपुले द्वारी. काढो म्हणून द्विजवरी खणिता झाला तिये वेळी. काढिता वेल मुळासी लाधले कुंभ निधानेसी. आनंद झाला बहुवसी घेऊनी गेला घरांतू. म्हणती नवल काय झाले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले. म्हणून हे बेल चुकले निधान लाधे आम्हांसी. नर नव्हे तो योगेश्वरू होय ईश्वर अवतारू आम्हा भेटला दैन्यहरू. म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमी श्रीगुरुसी पूजा करीती बहुवसी. वृत्तांतू सांगती तयासी तिये वेळी पर्यसा. श्रीगुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगावे कवनासी. प्रगट करिता आम्हांसी नसेल लक्ष्मी तुम्हा घरी. ऐसे परी द्विजासी सांगे श्रीगुरु प्रियेसी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी. पुत्र पौत्री नांदत असा ऐसावर लाधोड गेले वनितानी ब्राह्मण. श्री गुरुकृपा ऐसे जाण दर्शन मात्रे दैन्य हर. जासी होय गुरुची कृपा त्यासी कैचे दैन्य बापा. कल्पवृक्ष आश्रयो करी बापा दैन्य कैचे तया घरी. दैवे उणे असेल नरू त्याने आश्रयावा श्री गुरु. तोची पावे पैल पारू पूज्य होय सगळी कासी. जो का भजेल श्री गुरु त्यासीच साध्य इह परू. अखंड लक्ष्मी त्याचे घर अष्टेश्वरे नांदती. सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु कृपा आहे ऐसी. भजावे तुम्ही म्हणू मानसी. कामधेनू तुझा घरी गंगाधराचा नंदनू. सांगे गुरुचरित्र विस्तारुनु. पुढील कथामृत पाणू ऐका श्रोते एक चित्ते. इति श्री गुरुचरितामृत विवेकसार अयाचित. विप्र दैन्यहरण एथ कथा निरूपिली. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे कुरुक्षेत्र अष्टतीर्थ वर्णन अमरापूर सुक्षीण द्विजगृही भिक्षांकृत दरिद्र परिहरण नाम 18 प्रसंग 18. श्री गुरुदेव दत्त.